भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. तर आज मस्त एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे चौधारी शेंगाची भाजी किंवा चारधारी शेंगाची भाजी असंही बोलतात त्याला, चारधारी. तर तुम्ही काय बोलता मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि सहसा मार्केटमध्ये ह्या शेंगा नसतात आणि जर भेटल्या तर मी सोडत नाही, घेऊनच येते त्याला. आता ह्या दोन्ही टोका काढून घ्यायच्या आणि एकदम कवळ्या म्हणजे कवळ्या भेटलेल्या आहेत मला. त्या साईडच्या टोका काढून घ्यायच्या आणि कट करून घ्यायचे आहे. आणि जून असेल ना तर त्याचा धागा काढायला लागतो. एखादा असेल तर तुम्हाला दाखवते. तर मला सगळ्या कवळ्या भेटलेल्या आहेत आणि जर असलीच त्यात तर तुम्हाला ते धागा काढून दाखवते. हे बघा, 4 टोक असतात म्हणून चौधारी शेंगा असं बोलतात या शेंगाला. आणि ही भाजी खाल्ल्याने शेंगाची ज्याला वजन कमी करायचं आहे तर नक्की ही भाजी बनवून खा, वजन कमी होतं. आणि ज्या ज्या सीझनला जे जे पदार्थ मिळतात ना, पालेभाज्या म्हणा, फळभाज्या म्हणा, ते आपण आणून खाल्लेच पाहिजेत. त्यातनं आपल्याला कंटेंट्स मिळत राहतात. आणि आता ही असं कट करून घ्यायची आहे सगळ्या व्यवस्थित. आणि हे हे जून आहे, असा धागा निघतो त्याचा. म्हणजे चारही बाजूने धागे निघतात, ते काढायची. आणि जर जून असेल ना तर जास्त पाणी घालून शिजवावं लागतं आणि कमी कवळे असेल ना तर कमी पाण्यामध्ये शिजवायच्या. जिरं मोहरी घालून घेऊ आणि कांदा घालायचा आहे. त्याच्यात मोठा एक कांदा घेतलेला आहे. अर्धा चमचा हिंग घेऊ, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना जिरा पावडर घेतलेला आहे. म्हणजे जास्त मसाले वापरायचे नाहीत, सिंपल ही भाजी करायची म्हणजे छान लागते. आता थोडासा कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आता त्या शेंगा कट केलेल्या याच्यामध्ये घालून पुन्हा एकदा भाजून घ्यायच्या व्यवस्थित त्या. हे पहा, म्हणजे जसं आपण गवारीची शेंग भाजतो ना त्याप्रमाणे चटचट आवाज यायला पाहिजे ती शेंग भाजताना, म्हणजे पटकन ती शिजली जाते व्यवस्थित. आता ही भाजलेली आहे पहा. ह्याच्यामध्ये आता अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊ. तिखट कमी घालायचं, जे चवीलाही छान भाजी लागते. आता त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी पाणी. कमीत कमी पाणी घालायचं आणि मंद गॅसवरती शिजवायचं आहे. चवीनुसार मीठ. आणि आता हे 10 ते 12 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची ही भाजी. आणि नंतर मग त्यात शेंगदाण्याचं कूट घालायचं. आता ही भाजी थोडी शिजलेली आहे. पुन्हा एकदा त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून एक दणदणून वाफ घ्यायची, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागते. अगोदर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलात तर मग काय होते, ती भाजी कमी पाणी घातलेलं असताना मग जळते भाजी, मग ते बरोबर लागत नाही. आता छान आता ही तयार झालेली, वरून कोथिंबीर घालायची. मग भाकरी किंवा चपातीसोबत खायची मस्त लागते. आणि गरमागरम आपण डिशमध्ये काढून घेऊ. हे छान मऊ शिजलेले पहा. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्यास विसरू नका, तसेच कमेंट करण्यास विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थाने तोपर्यंत धन्यवाद.